तालुक्यातील हिप्परगादे या ठिकाणी सकाळी ढगफुटी झाल्यानं गावात पाणी शिरलं। गावाच्या शेजारी नाल्याला पूर आल्यानं नाल्याचं पाणी चक्क गावात शिरलंय। गावात पाणीच पाणी झालं। घरांमध्येही कमरे एवढं पाणी साचलं। पाण्यात अनेकांच्या घरातील संसार उपयोगी साहित्य भिजून गेलंय। 4 दिवसांच्या पावसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला आज सुरुवात झाली। आज सकाळी मुखेड तालुक्यात ढगफुटी झाली। पावसाचं पाणी गावात शिरल्यानं अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं, तर अक्षरशः घरातून पुराचे पाणी वाहत आहे। घरात पाणी शिरल्यानं घरातील अन्नधान्य साहित्य पावसाच्या पाण्यानं भिजल्यानं अनेक कुटुंब उघड्यावर आलेली आहेत। मोठ्या प्रमाणात घरांचे आणि शेतपिकांचेही नुकसान झाले आहे। मावशी पाहिजे तुम्ही जेवारीची पोते ते सगळे होऊन गेले। किती बार झाले मावशी? 2 बरं झाले। 2 घरामध्ये काहीच नाही। घरामध्ये काहीच राहिलं नाही, आता निर्मळ झालं। हे बास नाही हो का, सगळं काहीच राहिलं नाही घरामध्ये, काय नाही, सगळं जेवारी सगळं भिजून गेलं। गाव नाव सांगा, नाव हिप्परगाद सांगा। हिप्परगाद देशमुख इथे अचानक सकाळी 9 वाजता ढगफुटी होऊन सगळं प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। तरी शासनाने याची दखल घेऊन तात्काळ ज्याच्या घरामध्ये अन्न आहे त्याला मदत करावी अशी विनंती करतो। गाव पूर्ण हिप्परगाद देशमुख या ठिकाणी तालुका मुखेड नांदेड या ठिकाणी अतिवृष्टी होऊन टोटल लोकांचं नुकसान झालेलं आहे। घरामध्ये पाणी शिरून तरी शासनाने याची तात्काळ दखल घ्यावी। सगळ्या घरामध्ये पाणी गेले पूर्ण। टोटल लोक रस्त्यावर लेकरे घेऊन बाहेर उतरले आहेत। कुठलाही थारा हे नाव नाही आता। लोकनायक न्यूज करिता मनोज मणपुर्वे, नांदेड। लोकनायक न्यूज